ॲक्च्युली मी माझ्या घरी सगळ्यांना सांगितलंय की जेव्हा जेव्हा मॅमचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा बेबी पोटातून किक मारतं. तुम्हाला माहिती हे सगळं का होतं? विचारलं का? उगाच ज्ञान कशाला पाजळतीयस? कामं नाही दुसरी तुला? नाही, मी आपलं सहज म्हटलं गप्पा मारायला, विषय तेवढाच, बाकी काही नाही. तुझ्याकडे दुसरा विषय नाहीये का सारिका गप्पा मारायला? सगळे विषय संपले? नाही, तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी मॅम. सॉरी म्हणायची गरज नाहीये सारिका, प्लीज निघ. बरं ठीक आहे मॅम, तुम्हाला काही लागलं मला ओरडायला लावू नकोस, निघ. तू कशाला आलीस? मला बोलवायचं होतंस, मी आलो असतो. मी बोलवलं नाही तुला, कारण तुला सुद्धा परमिशन काढावी लागली असती ना. परमिशन? हो, मानसीला विचारावं लागलं असतं ना तुला, कारण मी इकडे आल्यापासून तेच ऐकतेय. म्हणजे अगदी डॉक्टर्स पासून ते वॉर्ड बॉय पर्यंत सगळ्यांना विचारावं ते हेच सांगतात की आम्ही फक्त मानसी मॅडमचंच ऐकतो. हे थोडं अति होत नाहीये का? एक्झॅक्टली, थोडं नाही, फार अति होतंय विक्रांत. सगळ्या गोष्टी मानसीला विचारून करायच्या. मला जर काही हवं असेल तर मानसी मॅडमना विचारायचं. म्हणजे मला काय हवं नको ते मानसी मॅडम ठरवणार, ती ऑर्डर देणार. तुला काही खटकलं नाही तर श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो का ग? नाही, कारण मला तसं वाटायला लागले आता. तुला कोणा दुसऱ्याचं ऐकायला लागू नये म्हणून स्वतः तुझी काळजी करायला तयार झाली आहे ती. आणि कुठल्याही गोष्टी मिळायला उशीर होऊ नये म्हणून तिने सगळ्या गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्या. तरी तुला त्रास होतोय? हो, होतोय मला त्रास, कारण हे डोक्यावर बसणं झालं विक्रांत. अजिबात नाही, त्याला डोक्यावर बसून काम करून घेणं म्हणतात, आणि ते तिला चांगलं जमतं, ते सुद्धा समोरच्याला न दुखावता. मानसी ही एक उत्तम मॅनेजर आहे. दॅट्स इट. मला अजून काहीही ऐकायचं नाहीये. एक काम करा ना, तुम्ही आरती बनवा ना मानसीच्या नावाने. दिवस रात्र आरती म्हणत बसा, नाही त्याचा त्रास फक्त मलाच होणार आहे. कारण व्हॉट? हो, कारण तिचं नाव घेतल्यावर मला इथे पोटात लाथा बसतात ना. विक्रांत, मी उद्यापासून येणार नाही. ते शक्य नाही. ओके, मग जर मी आले तर मानसी येणार नाही, चालेल? विक्रांत, सारखा सारखा त्रास मी सहन करणार नाही. दोघींपैकी कोणीतरी एकच या हॉस्पिटलमध्ये येणार. एकतर मोनिका नाहीतर मानसी. एकतर मी नाहीतर ती. ते शक्य नाहीये सांगितलं ना तुम्हाला. प्लीज प्लीज मॅडम, अशा नका वागू. अहो, 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा रद्द झाल्यामुळे शक्य नाही झालं कॅश देणं, पण मी चेक देतोय ना. हे बघा, मला हे सगळं कळतंय, पण जोपर्यंत आमच्याकडे कॅश येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नाही डिस्चार्ज देऊ शकत. आणि इकडचं भाडंही तुम्हाला भरावं लागणार आहे. अहो, पण तुम्हीच तर म्हणालात की आज डिस्चार्ज देतो म्हणून. हो, पण आज चेक नाही ना क्लिअर होणार आहे. हे बघा, जोपर्यंत आमच्यापर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला नाही डिस्चार्ज देऊ शकत. कळतंय का? अरे हा कुठला नवीन नियम? कालपर्यंत नव्हता. आजपासून सुरू झालाय हा नियम. नवीन आहे असं समजा. प्लीज ताई, कन्सिडर करा. ताई वगैरे काही नाही, मॅडम म्हणायचं मला. आणि हे बघा, नाती जोडण्याचा प्रयत्न करू नका. एकतर आत्ताच्या आत्ता कॅश डिपॉझिट करा, नाहीतर 2 दिवसापर्यंत तुम्हाला डिस्चार्ज मिळणार नाही. आय एम व्हेरी सॉरी. हे बघा, मी तक्रार करेन तुमच्याबद्दल. छळ होतोय आमचा. तक्रार कशाबद्दल करणार आहात तुम्ही? हा सरळ सरळ व्यवहार आहे ना, ह्याच्यात काय चुकीचं आहे? हे बघा, माझे इथे जवळपास कोणीही नातेवाईक राहत नाहीत. अहो, कॅश आणू कुठनं? मॅडम, तुम्ही तरी सांगा, अहो का वागताय ते अशा? हे बघा, मी तुमच्या विरुद्ध तक्रार करीन. सगळ्यांना ओरडून सांगेन की इथे खोटारडी माणसं राहतात म्हणून. डॉक्टर कुठे आहे? आत्ताच्या आत्ता डॉक्टरना बोलवा, आत्ताच्या आत्ता.
सकाळपासून तू डॉक्टरची ड्युटी सोडून मानसीचीच सगळी कामं करतोयस, पण तिला बोलवत नाहीयेस. काय झालंय, तू मला नक्की सांगणार आहेस का? आता जरा स्पष्टच विचारते. तिने येत नाही म्हणून सांगितलंय का तिला येऊ नकोस असं सांगितलंय कुणी? विक्रांत, आत्ता देखील तुझ्या मनात हाच विचार चाललाय ना की मानसीला बोलवावं का नाही, आणि बोलवायचं तर कसं? बोल सारिका. व्हॉट? मोनिकाला वेळ लागले का? वेट वेट वेट, आय एम कमिंग. वेट, मी आलोच. काय? हे बघा, तमाशा करून काहीही होणार नाहीये. मी सांगितलेला निर्णय बदलणार नाही. एक तर तुमचं कार्ड स्वाईप करा, नाही तर चेक डिपॉझिट होईपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. दॅट्स इट. आजोबा, तुम्हाला हे कार्ड घ्या आणि बिल भरा, आणि तो चेक मला द्या. इतका वेळ कुठे होता तुम्ही मनसीताई? आजोबा, बाकीचं नंतर बोलू. तुम्ही आधी बिल भरा आणि रश्मिताईंचा डिस्चार्ज घ्या. कधी एकदा घरी जावं असं झालंय त्यांना. खूप दूर जायचंय ना तुम्हाला? इथे माणसं जन्माला येतात आणि जन्मतःच नाती जुळायला लागतात. व्यवहार खूप उशिरा येतो. मॅम, पिन नंबर 2130. स्वतःचा विचार सगळेच करतात, पण स्वतःच्या आधी दुसऱ्याचा जो विचार करतो ना, तोच देव माणूस असतो. देवासारखी धावून आलीस तू. चोके आजोबा. तू का आलीस इकडे? येणार नव्हतीस ना? का आलीस म्हणजे? तुला नको येऊ हे म्हणणं जितकं सोपं आहे ना, तितकं माझ्यासाठी न येणं सोपं नाहीये. आणि आज मी आले म्हणून माफी मागणार नाहीये, कारण तुझी इच्छा आणि माझी जबाबदारी यात मला माझी जबाबदारी जास्त महत्वाची वाटते. मालकी हक्कापेक्षा कर्तव्य नेहमीच मोठं असतं. मानसी, तू चांगलं नाही केलंस. बघून घे. यू मोस्ट वेलकम. हिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तू तिला कर्तव्यांची जाणीव करून दिलीस, ह्यात तुझं काहीही चुकलेलं नाहीये मानस. पण सूर चुकला माझा. तू आणि तुझे आजी आजोबा, तुम्ही मोनिकाला समजावल्यानंतर परत माफी मागायला गेलात ना, हीच चूक केली. तिला काय वाटेल याचा विचार करत बरोबर काय आहे हेच विसरलात. तू माफी मागायची नाहीस, दॅट्स ऑल. मोनिकाचं काय करायचं, तिला काय सांगायचं ते मी बघतो.